तर स्थानिक निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळालेला आहे। तुंबलेल्या स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाकडून आज या संदर्भात घोषणा होईल। पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोग घेणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आमच्यासोबत जोडले गेले आहे। विजय, आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या आणि तुंबलेल्या निवडणुका अखेर आता होण्याची शक्यता आहे, कारण निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू शकतं। नक्कीच प्रणिता, जर बघितलं तर मागील 5 वर्षापासून पाहिलं तर या निवडणुका ज्या आहेत त्या स्थगिती असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर जर पाहिलं तर आता या निवडणुकाला जे आहे ते कुठेतरी मुहूर्त लागल्याचं म्हणावं लागेल, कारण आज राज्य निवडणूक आयोगाकडून जे आहे ते पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता राज्याची स्थानिक निवडणुका ज्या आहेत त्या कशा पद्धतीने पार पाडणार यामध्ये सविस्तररित्या जी आहे ती तारीख जाहीर केली जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे। त्यामुळे आता सध्या जर पाहायला गेलं तर निवडणूक आयोग नेमकी कशा पद्धतीने ह्या निवडणुका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरुवातीला जर पाहायला गेलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत ते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर महानगरपालिका आणि नगर परिषदेची देखील निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यानंतर अगदी विजय, 3 टप्प्यात निवडणुका होणार आहे। मात्र मविया आणि मनसे ज्या याद्यांवर आक्षेप घेते त्या लोकसभेच्या याद्या आणि त्याच याद्यांवर ही निवडणूक होते। नक्कीच जर पाहायला गेलं तर मनसे आणि महाविकास आघाडीकडून जे आहे ते मतदान यादीवरती आक्षेप घेतल्याचा पाहायला मिळाला होता। त्यामुळे आता मुंबईमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता। अनेक ठिकाणी दुबारा मतदान असल्याचा देखील आरोप जो आहे तो करण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता त्याच निवडणुका याद्या घेऊन जे आहे ते आता ही निवडणूक पार पडणार आहे। त्यामुळे आता राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून देखील आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। पहिल्या याद्या दुरुस्ती करा, नंतर निवडणुका घ्या, निवडणुका 6 महिने थांबवा असं देखील त्यांनी म्हणल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि त्याच पाहिलं तर त्यांनी जी मागणी केली होती ती कुठेतरी पूर्तता न झाल्याचं देखील पाहायला मिळतं, कारण आता या निवडणुकांना जे आहे त्याच निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला वेग येणार देखील असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र जे मतदान यादी आहे विजय, त्यामुळे आता यानंतर मविया आणि मनसे काय भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।